नमस्कार मित्रांनो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आरोग्य क्षेत्रात एक नवीन भरतीची संधी आलेली आहे. चला तर मग या संधीबद्दलची सगळी माहिती अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊया. ही जी भरती आहे ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत होत आहे आणि हो, ही सर्व पदं कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत. तर मग चला आपण बघूया की यात नक्की कोणत्या संधी आहेत आणि त्या आपल्यासाठी योग्य आहेत की नाही. तर ही एक मोठी संधी आहे, कारण ही पदभरती थेट नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत होतीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही सर्व पदं पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. चला आता पाहूया नक्की कोणती पदं भरली जाणार आहेत. तर बघा, या भरतीमध्ये मुख्यत्वे 3 प्रकारची पदं आहेत: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. चला सुरुवात करूया वैद्यकीय अधिकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर या पदाच्या डिटेल्सपासून. ओके, तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे वैद्यकीय अधिकारी. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार म्हणजे तुमच्या डिग्रीनुसार तुमचं मानधन ठरणार आहे. हे बघा, मानधनाची जी रचना आहे ना, ती खूपच इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही MBBS असाल तर तुम्हाला थेट 60,000 रुपये मानधन मिळेल. पण जर तुम्ही BAMS असाल तर 25,000 रुपये मानधनासोबतच एक अतिरिक्त 15,000 रुपयांचा इन्सेंटिव्ह सुद्धा ठेवला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हा इन्सेंटिव्ह म्हणजे नेमकं काय? तर हा इन्सेंटिव्ह म्हणजे तुमच्या कामावर आधारित मोबदला, म्हणजे जसं कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्ससाठी असतं ना, अगदी तसंच मॉडेल आहे हे. ओके, वैद्यकीय अधिकाऱ्यांनंतर आता वळूया स्टाफ नर्स या पदाकडे. यासाठी पण बऱ्यापैकी जागा आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया. तर स्टाफ नर्स पदासाठी तुम्ही GNM किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेलं असायला हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी असणं बंधनकारक आहे. या पदासाठी तुम्हाला दरमहा 20,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहे. इथे एक खूप महत्त्वाची आणि जरा वेगळी गोष्ट आहे. या 18 जागांसाठी पुरुष किंवा महिला अशी वेगळी विभागणी केलेली नाहीये, जे सहसा इतर भरतींमध्ये बघायला मिळतं. आणि हो, ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना नक्कीच प्राधान्य दिलं जाणार आहे. चला आता बघूया तिसरं पद. ते आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW. या पदाच्या पात्रतेमध्ये ना एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तुम्ही 12वी सायन्स नंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स केला असेल तरी चालेल, किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केला असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. तर ही झाली पदांची सगळी माहिती. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न: अर्ज करायचा कसा? चला ही प्रोसेस आणि तारखा व्यवस्थित समजून घेऊया, कारण इथेच खूप जण चुकतात. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज स्वीकारायला 27 एप्रिलला सुरुवात होईल आणि फक्त 6 मेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. म्हणजे वेळ खूपच कमी आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. आता अर्ज जमा कसा करायचा ते नीट ऐका. तुम्हाला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेतच जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज स्वतः जाऊन जमा करायचा आहे, पोस्टाने किंवा ऑनलाईन नाही. पत्ता लक्षात ठेवा: वैद्यकीय विभाग, 2रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात येणारे रविवार किंवा इतर सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उगाच हेलपाटा नको असेल तर कॅलेंडर बघूनच जा. ओके, आता एक खूप महत्त्वाचा सल्ला. हा सल्ला थेट जाहिरातीमध्येच अर्जदारांसाठी दिला आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. बघा काय म्हटलं आहे, तुमच्या प्रवर्गात फक्त एक जागा असली तरी अर्ज करा. कंत्राटी भरतीमध्ये कधीकधी 2ऱ्या संवर्गातील उमेदवार निवडले जातात. याचा अर्थ काय? तर तुमच्या कॅटेगरीमध्ये जागा कमी आहेत म्हणून नाउमेद होऊ नका. अर्ज नक्की करा, चान्स लागू शकतो. चला, अर्ज करून झाला. आता पुढे काय? तर तुमचं काम इथे संपत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतरच्या सगळ्या अपडेट्ससाठी, म्हणजे निवड यादी असो किंवा अपात्र यादी, तुम्हाला फक्त आणि फक्त पालिकेची ऑफिशियल वेबसाईटच तपासायची आहे. पत्ता आहे pcmcindia.gov.in. त्यामुळे ही वेबसाईट नियमितपणे बघत राहा. तर मित्रांनो, ही होती पिंपरी चिंचवड आरोग्य भरतीबद्दलची सगळी माहिती. हो, ही पदं कंत्राटी आहेत, पण सरकारी आरोग्य सेवेत अनुभव मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते. तर आता विचार करा की ही संधी आपल्या करिअरसाठी एक योग्य पाऊल ठरू शकते का?